मराठवाड्यात 8 पावसाचे बळी गेलेले आहे। सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडळात जोरदार पाऊस झाला। 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे। मराठवाड्यात हजारो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। तर मराठवाड्यात पावसाने हाहाकार केलेला आहे। 8 बळी या पावसामुळे गेलेले आहेत। सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडळांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। मंडलात हा पाऊस झाला आणि 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे। तर कुठे किती पावसाचे बळी गेलेत ते पाहूयात। नांदेडमध्ये 3 जणांचे बळी गेले। बीडमध्ये 1 जणाचा, जालन्यात 1 जण पावसामुळे मृत पावलाय। तर हिंगोलीत पावसामुळे 3 जणांचे बळी गेलेत। मराठवाड्यात एकूण 8 पर्जन्य बळी गेलेले आहे। अनेक जनावरं देखील पावसात दगावलेली आहे। जोरदार पाऊस सुरू आहे। विशेषतः नांदेडमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळालाय। नांदेडमधील शेतीचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, सध्या काय परिस्थिती आहे मराठवाड्यात पावसाची? अनेक बळी गेलेले आहेत। नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवल्याचा पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नांदेड असेल, सध्या जर परिस्थिती पाहिलं तर नांदेडमध्ये 100 पेक्षा अधिक जनावरं जे आहेत ते आता पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत। तर काही जनावरं जे आहेत ते मृत्युमुखी देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे। तर 8 जणांचा मृत्यू जो आहे तो देखील आता मराठवाड्यामध्ये पावसामुळे झाले असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये नांदेडचे 2 जण आहेत, तर हिंगोलीमध्ये देखील 3 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। आणि त्यामुळे सध्या जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार माजवल्याचा आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे आता मराठवाड्यातील हजारो हेक्टरवरील पिके जे आहेत ते देखील जमीनदोस्त झाल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झालेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील 1200 गावं जे आहेत ते देखील पाण्याखाली गेले असल्याची माहिती जी आहे ती आता मुख्यमंत्र्याला महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार आहे। बीड असेल, नांदेड असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो हजेरी लावत आहे। सायंकाळी देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो देखील पाऊस या ठिकाणी बरसला असल्याचं पाहायला मिळत आहे। अक्षरशः अनेक गावांचा जो आहे तो देखील यामध्ये संपर्क देखील तुटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ती वळवलेली आहे। त्यामुळे आता ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे जे आहे ते प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायलं गेलं तर मागील 4 दिवसामध्ये सध्या मराठवाड्यातल्या 8 जणांचा मृत्यू जो आहे तो देखील या पावसामुळे झाल्याचा पाहायला मिळतोय। तब्बल 200 पेक्षा अधिक जनावरं जे आहेत ते देखील यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 8 जणांचा बळी पावसामुळे गेलेला आहे। मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार उडाला।